राम 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 चुकलं मागलं काय असेल तर माफ करे बाबा झोप नको 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 लाईट राहू दे उजेडात येत नाहीत भूत राम 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 ए वसुधा त्या रामाला तरी सोड ग. तोच येणार आहे माझ्या मदतीला. घरातले कोणी आले नाही तुम्ही हसलात मला. वा 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 स्वतःची चूक असताना दुसऱ्याच्या माती खापर फोडण्यात पटायचं असं वसुधा खरंच पटायचं. म्हणजे मी काय करायला पाहिजे होतं? त्या भूताने माझा जीव घ्यायला पाहिजे होता असं वाटतंय का तुम्हाला? अगं वसुधा बघितलंस ना. अगं भूतबीत काही नव्हतं. स्लीपिंग बॅग होती ती. मला 100% खात्री आहे तिथे भूत होता. हो खरंच सांगते होता. आणि हे सगळं तुमच्यामुळे झालंय. काय हे काहीतरी बोलू नको सर. काय तर काय ऍसिडिटी झाली आहे ना. जरा 4 फेऱ्या मार जा गच्चीत जाऊन शुद्ध हवा घे म्हणजे बरं वाटेल. कोणी सांगितलं मला? कोणाचं ऐकलं मी? तुम्ही सांगितलं आणि तुमचं ऐकलं मी. म्हणून हे भूत बीत सगळं दिसलं मला. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. कठीण आहे वसुधा खरंच तुझं कठीण आहे. अगं सगळ्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं. तू ज्याला भूत समजत होतीस ना ती स्लीपिंग बॅग होती अमृताची. अगं हसत झालं ना तुझं. झोप आता. मला 100% खात्री आहे त्या नकट्या त्या अमृतानेच ना माझं हसवावं म्हणून केलंय हे सगळं. तिच्या पोटातल्या बाळाचा पायगुण नाहीच आहे चांगला. त्याची चाहूल लागली आणि तुझा तो काका तो कडमडला इकडे. मला वरती भूत दिसलं. पांढरा पांढरा तसा पांढरा पांढरा असा सफेद चेहरा आणि पाय 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 पण उलटेच असणार. मी बघितले नाहीत पण असणार उलटेच असणार. भूताचे पाय उलटेच असतात. अरे देवा अरे ते भूत होता हो आहे. परत भेटू दे ते भूत मला. या सगळ्या हसणाऱ्या ना घरातल्या लोकांच्या अंगावर सोडते. तुमच्याही अंगावर सोडते. तुम्ही पहिले हसलात मला. राम 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 राम. पाणी पण नाही ठेवत मी. कोणी ठेवलं नाही पाणी तर वसुधा त्याचा पाणी. रामा ये रे बाबा माझ्या बरोबर. तुला भूत दिसलं ना भूत ह्या सगळ्यांना दाखवता येईल. मी खरं सांगत होते म्हणून. ए बाबा ये माझ्यावर. मनोहर पंत या वसुधेचं भूत तुमच्या पथ्यावर पडणार आहे. अजून एकदा प्रयत्न करूया.
आओ आओ उठा आओ ए आओ उठा तिथे भूत आहे तिथे उठा उठा अगं उठा काय अगं काय गप एकदम गप हा अगं तुझ्या अंगात काय भूत शिरलंय का ग काय वेड्यासारखी ते उभे आहेस अहो नाही तिकडे तिकडे भूत आहे देवा शपथ रामा वाचव तिकडे भूत आहे खरंच अरे. सगळे हसलात ना आता बघितलं मी भूत ते पायपावर भूत पायपावर होता भूत होता वसुधा वसुधा आपण आताच गच्चीवरनं आलो ना बघितलं ना घरातले सगळे होते ना अगं भूतबीत काही नाहीये हा? हे बघ दया कर माझ्यावर शांतपणे झोप आणि मलाही झोपू दे अहो नाही खरंच भूत होता पाईप होता ना पाईपावर पाईप मग भूत नसणार अहो ते पाईपावर ना कशाला येईल ना भूत त्याला तर असं आकाशात उडून डायरेक्ट गच्चीवर जाता येईल ना अरे देवा म्हणजे ते अहो चोर आहे तो अहो चोर आहे नाही पकडलं पाहिजे सगळे हसताय ना मला आता तुम्हाला ना रंगे हात पकडून दाखवते चोराला हा सगळे हसा चला उठा 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 अरे अहो उठा तुम्हाला काही वाटत नाही का लोक मला हसले ते उठा यायला वैताग वाडी आहे चल उठा कियारा कियारा और तू इथे आलीस मूर्ख चला 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 अहो चोर आहे वरती खरंच सांगते वसुधा चोर वगैरे कोणी नाही का कशाला झोपेचं खोबरं करतेस माझ्या देवा शपथ मी कशाला तुम्हाला त्रास देईन शपथ आहे मला भीती वाटते अहो चला ना मी काठी किंवा झाडू आणू का कशाला चल चला चला चल चला आणि हळू बोला अरे जरा हो चल चोराने ऐकलं तर पंचायत होईल तू इकडे का आलीस मला का मारतेस अख्खी कुलूप लावून गेला पण तू आलीसच कशाला इथे बर ते सगळं जाऊ दे तू आता चल माझ्या बरोबर खाली नाही अख्खी आल्याशिवाय मी नाही जाणार हे डोकं फिरलंय का बर ठीक आहे अख्खी असेल कुठेतरी खाली चल भेटूया आपण चल खाली तू आल्याशिवाय मी नाही जात धपाटा मारे ना कियारा चल चल अमृता तू आली और किती डास चावले मला हो चला 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 लवकर लवकर चला जरा तू पळून जाईल तू मला ना थोडासा चहा दिला असतास ना फार बरं झालं बरं दुधाला सांगितलं आलो बिलो मस्त चहा केला चला चला चहा हवाय आता तर चोर पाळा तर काय करणार त्याला पकडायला आलोच ना आपण चला काय लवकर चोर चला लवकर हो चला जरा इकडे नाही इकडे अरे अहो हे बघा काय झालं आता हे बघा दरवाजा आहे काय दुसरं हे बघा काय काय दरवाजा आहे कुलूप कुठे आहे झालं काय डोळे आहेत का ते खोटे खडे बसवले ना तुम्ही काय मगाशी झालं होतं माई काय म्हणाले अक्षयला कुलूप लाव लावल्याशिवाय गेले असतील खाली नाही ना मग आता कुठे आहे कुलूप अरे देवा ते माझ्या महाराजांचं लॉकेट दुसरं खालीच विसरलोय हा तर मला कोण वाचवणार मीच वाचवणार अहो
आपण एक काम करूया, आपण ना आज जाऊन बसूया. कारण काय आहे, घरातलं कोणीतरी ना सामील असणार आहे, चोर आला असणार आहे हो घरात. मी सांगते तुम्हाला, म्हणजे त्यांनी इथून उघडून दिलं असणार आहे, चोर घरात शिरला असणार आहे. तेव्हा आपण आज जाऊन बसू आणि मग चोर आला की त्याला पकडू. नाही नाही नाही, आपण असं करूया, आपण दरवाजा उघडून आत जाऊया, हा बघूया कोण दिसतंय का, हा आणि आपण तिथे थांबूया मग. हं? असं करूया. हा, असंच करूया. या आता, चला चला पुढे जा. अगं, तू आत असेल तर तू मग जा. व्हा ना पुढे. बच्ची. अगं हळू. या हो हो. ए कोण आहे रे? जे कोणी असाल ताबडतोब समोर यायचा. फालतूगिरी नकोय मला. थांबा हो इकडे, त्याला ओरडते. तुम्ही कसले पाळताय? उभे राहा माझ्या बरोबर. फालतूगिरी नकोय, आधीच सांगून ठेवते. वाजलेत किती? पटकन या. 3 म्हणायच्यात. 1 2 3. तू काय इन्स्पेक्टर आहेस का? काय डॉनला पकडायला आलीस का? काय हे हात खाली कर. कुठे का त्याला वाटायला नको का की आपण आवाजात जरब ठेवायची असते माहितीये. त्याला वाटलं पाहिजे आपण इन्स्पेक्टर आहोत. त्याला काय करणार आहे अंधारात? माझ्याकडे पिस्तूल आहे, बंदूक आहे, नाहीये. त्याला वाटलं पाहिजे आपल्याकडे बंदूक पण आहे आणि बेड्या पण आहे. बंदूक आणि तुझ्याकडे हसणे का हे करू ना. आधीच सांगून ठेवते, अरे हो. जेव्हा चोराला पकडेन ना तेव्हा बघा तुमची सगळी हसणारी तोंड आहेत ना बंद होतील, कुलप लागतील त्याला. थांबा जरा. ए होणार रे? चोराला मी जेव्हा पकडेन ना तेव्हा बघा माई आणि अण्णा मला बक्षीस देतील. शिवाय एखाद्या मंडळात ना माझा सत्कार पण घडवून आणतील माहितीये तुम्हाला. ए बाहेर या रे. कोण आहे? नाही, पण ते ठीक आहे का, पण ते चोराऐवजी भूत असलं तर. हे करू नका, भरकटवू नका विषय. काय सांगितलं मी आता तुम्हाला? भूत असतं तर ते आकाशात आलं असतं. आपल्याला सावली दिसली की नाही, भूताला सावली नसते. सावली आहे म्हणजे काय? चोर. आणि शिवाय कुलूप उघडलेलं होतं की नाही, याचा अर्थ काय? चोर. हे एकदा ना तुम्ही हे करून टाका एकदम असं, हे चोर आहे म्हणून चोर. हा हा. ए जो कोण आहे, आता हे शेवटचे मी आकडे मोजणार आहे. पटकन समोर यायचं. 1 2 आता अरे एवढ्या पहाटे तयार झालीस तू का? अगं या घरात ना लवकर उठायची आणि लवकर तयार व्हायची रीत आहे. बाय द वे तुला पण या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल ना. अरे बापरे, डेंजर आहे हे सगळं. एनिवे अमृता, थँक्यू सो मच यार. तुझ्यामुळे वाचले मी. नाही तर मी फुल ऑन मेले होते यार. ते एवढे सारे मस्किटोज होते. वरून अक्कीच्या घरातले लोक किती डेंजरस आहेत. मी तर घाबरलेच त्यांना. आणि ते सगळे तुला. अगं वसुधा काकू तुला भूत समजल्या होत्या. माय फूट. मी नाही भूत आहे, त्याच भूत आहेत. अगं हो, पण बरं झालं ना त्यांनी तुला ओळखलं नाही. पण कम ऑन यार, मी काय भूत वाटते? अगं स्लीपिंग बॅग मध्ये फक्त तुझं तोंड आणि त्या अंधारात काय कळणार आहे. आणि एक तर गच्चीवरती कोणी झोपायला जाईल, जे आपण केलं हे कोणी एक्सपेक्टच करू शकत नाही ना कियारा.
तुझं नशीब समज तू वाचलीस. पण पण तुला माहिती अक्की मला कुलूप लावून निघून गेला. काय हे? अरे हो ना, तो तर कुलूप तोडायला म्हणून गेला होता. अरे यार, अरे यार, आता उतरू कसा? अजून कसा आला नाही? चल चल उठ उठ आपण अक्कीला शोधूया जाऊन. आपल्याला आता नवीन ऍडव्हेंचर क्रिएट नाही करायचं हा. आणि हे घर ना तुझ्या अक्कीच आहे, त्यामुळे तो इथे फिरताना दिसला तर कोणी काहीही बोलणार नाहीये. पण आपण जर फिरताना दिसलात ना तर किती मोठे प्रॉब्लेम्स होणार आहेत तुला कळतंय? बाहेर जाऊया मग. आता एकच काम करायचं, इथेच थांबायचं. आणि आणि जर दारावरती थाप ऐकू आली तर गपचूप बाथरूम मध्ये पळून जायचं. यू हॅव ओनली वन ऑप्शन, बाथरूम. देन वेअर इज माय अक्की? फोन आहे ना अक्कीकडे, आपण फोन करून बघूया. मग कर आता. थांब. चला फोन नाही ना, काळजी वाढत जाते. अरे यार शिट, काय कुठे असेल? फोन का लागत नाहीये? अर्जुनलाच फोन करतो. हा, त्याच्याबरोबरच असेल ते. हो, नशीब लागला याचा फोन. मी त्याला सांगितलं, ऐकायला तयार नाही. काय म्हणणार आता? हॅलो. हा हॅलो, काय जावई बापू, सन इन लॉ, कसे आहात? आय एम ऍब्सोल्युटली फाईन, ऍब्सोल्युटली फाईन. मिंटूची आठवण येत होते, म्हणजे तुझी सुद्धा. 2 दिवस इथे होतास, घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. पण आम्ही सब खाली खाली आहे. बरं, मिंटू कुठे आहे? म्हणजे तिला दे ना फोन. अरे भाऊ, मिंटूला फोन दे म्हटलं. म्हणजे काय करते काय ती? बराच वेळ झाला मी तिला फोन ट्राय करत होतो, पण फोनच लागत नाही तिचा. ऍक्च्युली डॅड ती नाहीये इथे आता सध्या. म्हणजे ऍक्च्युली ती बीचवर गेली आहे डॅड. एकटी? नाही नाही, घाबरू नका, एकटी नाही, मैत्रिणींबरोबर. मैत्रिणी कशा असते? अरे तुमचं ठरलं होतं ना, तुझ्या मित्रांबरोबर ती जाणार होती ना, मग एकटी कशी गेली बीचवर? नाही नाही, त्या मैत्रिणी नाही. इथे ऍक्च्युली आल्यावरती तिच्या हॉटेलमध्ये 2 नवीन मैत्रिणी बनल्या आहेत, त्यांच्याबरोबर गेली आहे ती. हा, अच्छा अच्छा अच्छा, हा हा हा. ऍक्च्युली मी माझ्या मित्रांबरोबर ड्रिंक करत बसलोय. सो कियारा म्हणाली ती बोर होते, सो आय विल जस्ट गो अँड टेक आय मीन स्ट्रोल ऑन द बीच और समथिंग. तर मी बोललो ठीक आहे, इट्स ओके. आणि समोरच आहे बीच, असं काही घाबरण्यासारखं नाहीये. सो डोंट वरी अबाउट दॅट. पण तू तिला एकटीला बीचवर पाठवायला नको होतं. अरे मी तुझ्या भरोशावर तिला सोडलं होतं ना. म्हणजे सॉरी म्हणजे जरा जास्तच बोलतोय, पण अर्जुन प्लीज, म्हणजे तू तिला जरा फोन करायला सांगतोस का? हा, म्हणजे अरे मला खूप काळजी वाटते रे, बाकी काही नाही. नाहीतर मी आत्ताच्या आता गोव्याला येऊ का? बरं कुठे आहात तुम्ही? ओल्ड गोव्याला आहात की कुठे आहात? नाही नाही डॅड, मी जातो तिला भेटायला आणि तिला ताबडतोब तुम्हाला कॉल करायला सांगतो. तुम्ही काळजी करू नका, जातोय मी आता जस्ट. बरं बरं ठीक आहे. आणि हो, म्हणजे कियारा भेटली की लगेचच मला फोन करायला सांग. हा, ओके डॅड, शुअर. ओके ओके, मी वाट बघतो तुझ्या फोनची. ओके, बाय डॅड. मुलं पण ना. काय आहे? हा,
आता हातपाय मोडले असते म्हणजे वेड्यासारखं वागत बसतोस, हसतोस काय? अगं नाही माई, काळजी करू नकोस माई. अगं हे नवीन प्रकार एक्सरसाइजचा. अगं माई, आपण जिम मध्ये जाऊन नाही का वजन वगैरे उचलतो, ते सगळं आता जुनं झालं. हा नवीन प्रकार आहे क्लाइम्बिंगचा, म्हणजे फंक्शनल ट्रेनिंगचा प्रकार आहे हा. हा असा चढउतार. अगं मस्त एक्सरसाइज आहे, बघ ना घाम किती निघालाय बघ. असा तो नवीन आहे. काय एक तू फॅड शोधून काढशील ना. खरंच रे बाबा, पण आता हे बंद कर, कळलं ना? जबाबदारी वाढली तुझ्यावरची, तेव्हा नीट वाग जरा. हे पोरखे बंद कर. अमृता कशी आहे? हा बरी असेल, म्हणजे बरीच आहे. काय तिला इथे प्रॉब्लेम काय? हो ना, तिची काळजी घे जरा, समजलं ना? लहान मुलांसारखे खेळ बंद करायचे आता. काय सांगते मी? हा एक सांगू का, हम्म. तू आहेस ना लाड करायला, मला मोठं व्हायचंच नाहीये, लहानच व्हायचं. म्हटलं नुसता माझी आंघोळ झालीये. शी. आणि पुरेच राहत आहे तुझं काय ते फंक्शनल का काय आहे ते, कळलं ना? हो, आता चढावं लागणार नाही वर. म्हणजे म्हणजे आता गरज नाही ना, आज झाला ना हा, आता परत नाही रिपीट करणार. दुसरा प्रकार काहीतरी, पण मग आज कशाला केलास वेड्यासारखा? असंच वेगळं चेंज काहीतरी. चल पळतो म्हणजे ते पळलं नाही, जिम वालं ऑफिसला ये पळतो. लवकर, नाश्ता तयार करते. हा बाय. काय एक फॅड शोधून काढतो. कोण आहे तर सकाळी सकाळी? मधुरा. हे. ही म्हणजे अमू कशी आहे आणि तमू कशी आहे विचारणार. हा बोल ग मधुरा, कशी आहेस? भाऊजी कसे आहात? मी मजेत. तुम्ही बोला. अहो तुम्हाला सांगायचं म्हणजे हे आणि मी लोणावळ्याला चाललोय. हा? यांच्या ऑफिस मधले ते सबनीस आहेत ना, हा त्यांचा बंगला आहे तिकडे. तर यांचे 3-4 मित्र आणि त्यांच्या बायका असे आम्ही सगळेच चाललोय. ओ, अरे वा. अगं काय आहे म्हणजे मला एकदम असं भरून आलं. तुम्हाला थोडासा चेंज हवाच होता, नाहीतरी नाही का? अगं पण आता लवकर निघा, 7 वाजले. त्या एक्सप्रेस वे वर ट्रॅफिक जाम होतो नाही तर. हो ना भाऊजी. हा. कल्पनेनंच इतकं बरं वाटतंय ना. हो ना. नाही म्हणजे हे आणि यांचे मित्र पुढे गेलेत गाडीनी, आणि आम्ही सगळ्या बायका आता निघतोच दुसऱ्या गाडीनी. हा. तर तुम्हाला मुख्य सांगायचं म्हणजे तुमच्याकडे घराची चावी आहे ना? हो. लक्ष ठेवा हा घरावर. हा. आणि हा माझ्याकडची चावी आहे ना, ती मी बेबी बन्सनला दिली. हॅलो. हो हो हो, ठेवतो मी, लक्ष ठेवतो. हा. पण काय मधुरा, मला ना इकडे भरपूर काम आहे. पण तू काळजी करू नकोस. तुम्ही मजा करा. हा. बरं, हॅपी जर्नी. हो भाऊजी, पण तुम्ही सांभाळून राहा. हा, मी तिकडे पोचल्यावर अमूला फोन करीनच. हो येस. फोनचे चार्जर घेऊन जा ग. हो ठेवते. हो येस. अच्छा, अमूची बातमी द्यायची राहिली, देऊन टाकूया. नको, थोड्या वेळाने अमूला भेटतो आणि तिलाच लावून देतो फोन. हा. मग दादाशी बोलणं झालं का ग? हो झालं. काय बाई दादा तरी, हा कुशाल आपल्या त्या झाडग्यांकडे जाऊन राहिलाय. मुलीच्या घरी जाऊन राहणं असं बरं दिसतं का? आता आपण तरी काय बोलणार. मला म्हणाले अमू येते स्वप्नात. आता वाटलं असेल त्यांना, गेले तिच्याकडे. काय बाई तरी एकेकाला स्वप्न पडतात. बर वंस, ही किल्ली ही माझी किल्ली आहे. एक अमूकडे असते, एक भाऊजींकडे असते, आणि एक आपण ते शेजारचे देशपांडे आहेत ना, ते कुचके देशपांडे, त्यांच्याकडे देऊन ठेवली. लक्ष ठेवा घराकडे. हो हो, अगं तू काही काळजी करू नकोस. अगं मी आता असं करते, तुझ्याबरोबरच लॉक करून उतरते आणि नंतर येईन निवांतपणाने. नाही तर असं करते, मुकामच करते. अगं आपलंच घर आहे, मी परकी काय का कोणी. नाही हो वंस. तू काही काळजी करू नकोस. हा
अगं तू निघ, हो. बायका खोळंबल्या असतील ना. चालेल, चालेल. हे गॉगल घेतलास का? घेतलाय माणसं. पाणी घेतलंस? घेतलं. पण खायचं घेतलंस की अहो, नाही? सगळं घेतलंय माणसं. हा. आता मी असं करते, ते खाण्यावर आठवलं, शेंगदाण्याचा लाडू काढलाय मी, तो खाते आणि मग निघते. बर. अगं आणि काय बाई, एवढे एवढे शेंगदाण्याचे लाडू केले एकानं, काय होतंय? अहो तुम्हाला हवे तेवढे खा. बरं येऊ मी. हो हो ये. हा. सांभाळून जा हं. हो हो सांभाळून जाते. आणि फोन कर. करणार, नक्की करणार. हा हा नीट जा का? हो. हा. आवडतेस का? कुठे होतास तू? केवढं टेन्शन आलेलं मला. आणि सगळं ओके आहे ना? तुझ्यामुळे माझी वाट लागली आहे. अगं मी गच्चीवर चढलो होतो, तुला आणि तुला बघितलं मी. तुम्हाला आवाज देणार इतक्यात काका आणि काकू आले समोर. मग काय तिथे अडकून पडलो ना. आणि तुम्ही घेतली गच्ची लावून, तिथे मी अडकून पडलो रात्रभर. ठीक आहे, जास्त नको बोलू मला. ग्रिल वरून पडलो डायरेक्ट माई समोर. ग्रिल वरून काही झालं असतं म्हणजे? काय झालं नाहीये ना. पण तुला मारलं पाहिजे. ही पिनची आयडिया तुला आधी का सुचली नाही? हा? मला वेळ दिला सुचायला. किती घाई 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 केली. चल घेऊ कुठे? काय झालं? रूम मध्येच आहे. चल 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 लवकर चल. तू तिला रूम मध्ये एकटं तिथे सोडलेस? तू भावलतेस का तू? चल ना. अरे यार ती काल अमृताशी नीट बोलताच नाही आलं. छान झोप लागलीये बिचारीला. जाऊ दे, झोपू दे. सध्या तरी तिला उठण्यावरनं कोणीच बोलणार नाहीये. पण अमृता, आता गरोदरपणातले सगळे नियम पाळावे लागणार आहेत. हा, त्याच्यापासून सुटका नाहीये. जाऊ दे, सध्या आता विश्रांतीच घेऊ दे तिला. ए बाळा, असं डोक्यावरनं पांघरून घेऊन झोपू नाही ग. हा, थोडस खाली घे. काय दार उघडं, इतकी मोठी रिस्क घेत. आई सॉरी. काहीच वाटत नाहीये ना तुला? सॉरी. सॉरी काय सॉरी? या अवस्थेत पडायचं नसतं. काहीही कळत नाही तुला. एक मिनिट, तू जर का इथेस तर मग आत कोण आहे? हा, आत कोण आहे? हात कोण? नाही, बेड. शमू 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 आहे आपली. शर्मिष्ठा काय करते तुमच्या खोलीत? पहाटे आलेली ती. तिच्या रूमचा एसी बिघडला होता ना, म्हणून मग ती आमच्या रूम मध्ये येऊन झोपली. नाही, पण आता पहाटे एवढं गार असतं, कशाला हवाय एसी? तेच तर. नाही नाही, आणि एसी बिघडलाच आहे तर मला सांगायला नको का? शंकरला फोन करून बोलवावं लागतं रे. करू का लगेच फोन? शंकरला कशाला इतक्या छोट्या कामासाठी? त्याची काही गरज नाहीये. एसीच बिघडले तर मी करून घेणार ते काम. काय प्रॉब्लेम? नक्की? हो मी करेन. ते राहू दे, पण तसंही तिला उठवावंच लागणार आहे. सकाळची लेक्चर्स चालू आहेत. थांब अगं, कशाला तिला उठवते? ती सकाळीच आली रूम मध्ये, तेव्हा खूप थकलेली होती. हो, आणि तिचं जागरण पण झालंय म्हणत होती. त्यामुळे झोपू दे ना थोडा वेळ. आणि एक लेक्चर मिस झालं तर इतका काय फरक पडतो. असं. ठीक आहे, पण थोड्या वेळाने उठवायचंय तिला. नाही तर एक काम करते ना, मीच येते परत उठवायला. हा, नाही नको, आम्ही उठवतो ना. हा बर ठीक आहे, पण आता फ्रेश व्हा आणि लगेच खाली या. काय? हो. हा, ओके. चल 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 चल. झोपली. अरे यार, काय चाललंय रात्रीपासून अमृता.
छान चालू आहे तुमच्या दोघांचं. काही सांगू नका, मस्त आहे हे. काय चालू आहे हे? एक मिनिट, तुझं काय चाललंय? संशय घेतेस तू आमच्यावर परत? का गेलीस तू रात्री गच्चीवर झोपायला? हा, तमाशा करतेस तू इथे? आमच्यावर आरोप करतेस? तुला आम्ही वाचवलं ना, हिने वाचवलं तुला, आणि तू आमच्यावर आरोप करतेस? नाटक बंद करायचं अजिबात. ऐकून घेणार नाही मी तुझं काही. नंतर पाठवून देईल परत गोव्याला त्या अर्जुन बरोबर. जा मग तिकडेच. सॉरी. हिला सॉरी म्हण. सॉरी अमृता, सॉरी. सॉरी यार, मी काय करू अक्की. तुझ्या बाबतीत मी जरा पॉझिटिव्हच होते, पण तुम्ही दोघं यार हॅपी मॅरिड कपल सारखे वाटता. आय कांट टेक इट. सॉरी यार, तुला किती वेळा सांगितले, तसं काहीच नाहीये ग आमच्यात. समजून घे ना तू. तुला माहितीये का, तू झोपली होतीस ना, इथे आई येऊन गेली आता. बिंग फुटलं असतं आपलं. कसं बस शर्मिष्ठ आहे म्हणून घालवलं आम्ही त्यांना इथं, पण हे जास्त वेळ आपण करू शकणार नाही अक्षय. आता आणखी रिस्क नाही घेऊ शकत. करेक्ट आहे. एक काम कर, तू तिचं सामान पॅक करायला घे. आपण निघतोय बेबी. फायनली. कुठे चाललोय आपण? बेबी, आता आपण दोघं नाही, तू चाललीस एकटी. मी तुला सोडायला येतोय. पण कुठे आणि कशाला? हे अजून ठरलेलं नाहीये माझं. मी ठरवेन गाडीमध्ये. तिथून निघणं फार आवश्यक आहे. पण आणि आता सगळे कसे, तू आवरायला घे ना लवकर. जा क्विक बॅग भरायची. आता कसे सगळे त्यांच्या कामात व्यस्त आहेत, कळलं ना. हीच वेळ निघण्याची, सटकण्याची. नाही, मी नाही जाणार अक्की. मी इथे राहायला आलीये, काही गच्चीवर नाईट स्पेंड करायला नाही. अक्की, मी तुला आधीच बोललेले, मी इथून हलणार नाहीये. अरे देवा, अजून गच्चीतच होता मी. कोणालाच कळलं नाही. आम्ही रात्रभर. उठा उठा. आता अरे देवा, उठा हो. इथे तर उठा हो. आपण गच्चीत आहोत. घोरताय काय तुम्ही? बाई सॉरी, उशीर झाला जरा उठायला. असू द्या ग, काल सगळ्यांनाच जागरण झालं होतं, त्यामुळे आज उशीर स्वाभाविक आहे. नेहमी असतेस की नाही वेळेवर. पण माई, तुम्ही नेहमीच्याच वेळेला पहाटे उठलात ना. त्याला तर इलाज नाही हो. अगं, माझ्या शरीराला वर्षानुवर्षाची सवय झालीये. 4:30 वाजले की जाग येतेच मला. गजर नको नि काही नको. हे काय करताय सकाळी सकाळी? ताजा ओला मसाला कुट्टीये. आज पंचडाळींची आमटी करणार आहे. वा वा वा, मला खूप आवडते हा आमटी. म्हणूनच करतेय. माई, डाळी भिजत टाकू? नाही, आधी चहा कर. तुझ्या हातचा चहा प्याल्याशिवाय सकाळ झाली असं सगळ्यांना वाटतच नाही मुळी. लगेच करते. आणि ते चहा झालं ना की मग तू डाळी भिजत टाक. चालेल. अगं, डाळी जास्त भिजल्या तरी त्याचं मेण होतं. हो खरंय. माई, आज जरा चहामध्ये आलं पण टाकू का? आता जरा थंडीची चाहूल लागायला लागलीये आणि ताप, सर्दी, खोकला सगळ्यांना होतच आहे. बरं झालं आठवण केलीस. तुळस आणले मी तोडून. अरे वा वा. तुळस पण घाल जरा त्याच्यात. येस, घालते घालते. आणि आज एक गंमतच झालीये. काय झालं? काय झालं? अगं, बापरे, तुम्ही कालच्या बद्दल तर नाही ना बोलतात? काल वसुधानी खरंच गंमत केली होती. अजून आली कशी नाहीये? पण बघून यायला हवंय का? तीच वेळ येणार आहे असं मला वाटतंय. घाबरून झोपली असेल अजून. खरंय. नाही ग, ते जाऊ दे. तुम्ही काय म्हणत होता? आजकालची मुलं एक ऐकावं आणि ते करावं ते नवलच असतं. काय झालं? सकाळी बागेत गेले होते ना फुलं काढायला, तुळस काढायला. तेव्हा आपले अक्षरराव काय करत असतील बागेत? काय? ग्रिल वरून चढ उताराची प्रॅक्टिस करत होता. मी म्हंटल त्याला, अरे काय करतोयस तू हे? तर म्हणे चढ उताराची प्रॅक्टिस करतोय. व्यायामाचा एक नवीन प्रकार आहे. काय तर म्हणे मसल्स तयार करतोय, मसल्स. यांनी सांगायचं
आणि आपण ऐकायचं. एक एक फॅड असतात त्याची. माई पण आपल्या घरात काहीतरी गडबड आहे हा. म्हणजे काय म्हणायचं तुला? वसुधाला जे भूतबीत दिसलं ते नाही नाही नाही, भूत वगैरे असं नाही, नॉर्मलच आहे, पण काहीतरी वेगळं घडतंय आपल्या